मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी. PCTs इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, PCTs इन्फिनिटी 90.4 FM वर आता ऐकणार आहोत एक विशेष संवाद, ज्यामध्ये सहभागी होत आहेत नैना सहस्त्रबुद्धे, भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्व कार्यकर्ता, अखिल भारतीय स्त्री शक्तीच्या उपाध्यक्षा, लेखिका, मार्गदर्शिका आणि व्यासंगी अशा नैना सहस्त्रबुद्धे आपल्याशी संवाद साधणार आहेत समाज स्वास्थ्याविषयी. अवश्य ऐका. श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. मी माधुरी तुमचा सर्वांचं या विशेष संवादामध्ये मनापासून स्वागत करते. श्रोते हो, इन्फिनिटीवर जसा तो कम्युनिटी रेडिओ आहे म्हणून कम्युनिटीला अपग्रेड करणारे, तिच्या विकासाचा सातत्याने विचार करणारे, सतत नवीन काहीतरी आपल्या समाजाला देऊ पाहणारे असे अनेक कार्यक्रम आणि संवाद आपण कायम ऐकत असतो. तसाच एक संवाद आजसुद्धा ऐकणार आहोत. आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत आदरणीय नैनाताई विनयजी सहस्त्रबुद्धे. तुमचं खूप खूप मनापासून स्वागत इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद मॅडम. तुमचं खूप मोठं काम या समाजासाठीचं आहे. खूप वेगळ्या पातळीवर समाजाचा एकूण सर्वांगीण विकास व्हावा यासाठी तुम्ही कायम कार्यरत असता, पुढे राहणार आहात. तर त्या अनुषंगाने मला काही आजच्या पिढीला जोडणारे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, ज्यांच्या उत्तरांनी आपल्या विद्यार्थ्यांना आणि एकूण आपल्या पालकांना सुद्धा एक दिशा मिळू शकेल की सुदृढ समाज व्यवस्था जर आपल्याला निर्माण करायची असेल तर त्यासाठी आपली विचार प्रक्रिया कशी असायला पाहिजे. तर सुरुवातीला असं विचारेन की आता आपली मुलं जी आहेत, जी सगळी तरुणाई आहेत आणि बालपण जपण जे आपण बघतो आहोत, तर ते निवांत नाही आहे. म्हणजे शाळा, कॉलेज, करिअर, प्लेसमेंटचं टेन्शन, स्पर्धा परीक्षांचं टेन्शन, नाही म्हटलं तरी ह्या सगळ्याचं ताण घेऊन हे सगळी मुलं वावरतात. त्यामुळे गरज आहे ही काळाची की स्पर्धा करत राहणं, त्या रेसमध्ये उतरणं, पण त्यामध्ये सुद्धा आपला वैयक्तिक विकास किंवा आपलं वैयक्तिक स्थैर्य हे कसं राखायला हवं असं तुम्हाला वाटतं? आजचं युग हे स्पर्धेचं आहे, यात काही शंका नाही आहे. पण काही स्पर्धा जी आवश्यक आहे किंवा पॉझिटिव्ह ज्याला आपण म्हणू तशी आहे. कारण स्पर्धा आपल्याला पुढे जायला प्रोत्साहित करते, अधिक क्षमता वाढवायला, विकास करायला आपला प्रोत्साहित करते. आपण पहिलं आलं पाहिजे अशा आपल्या मनामध्ये ॲस्पिरेशन जागवते. बरोबर. पण काही वेळेला किंवा बऱ्याच वेळेला आपण अनावश्यक स्पर्धा आपल्या डोक्यावरती लादून घेतलेली आहे. आणि मला वाटतं आत्ताचा हा जो पोस्ट मॉडर्न काळ आहे, पोस्ट मॉडर्निझमच्या जगात, म्हणजे 1950 नंतर साधारणतः ज्याला मानलं जातं, त्याच्यामध्ये नंतर आलेलं पुढे ग्लोबलायझेशन आहे. त्याच्यामध्ये आज माणसं ही एक आर्थिक घटक किंवा इकॉनॉमिक एकक बनून राहिलेली आहेत. त्यामुळे आपण सगळं यश आहे ते पैशाच्या तुलनेत मोजायला लागलेलो आहोत, जे भारतात कधीच नव्हतं. म्हणजे आपल्याकडे धट्टीकट्टी श्रीमंती अशी जर कुठची म्हटली तर ती अभ्यासाची श्रीमंती मानत होतो. पैशाच्या श्रीमंतीला आपल्याकडे कमी महत्त्व होतं. ह्याचा अर्थ पैसे कमवू नयेत असं कधीच नव्हतं. पण काही त्यामुळे आपण अनावश्यक स्पर्धा आपल्यावर लादून घेतल्यात. आणि पहिला एकच व्यक्ती येईल ना, पहिला नंबर 10 जणांचा नाही येऊ शकत. त्यामुळे पहिला एक
येण्यासाठी प्रयत्न करणं जे आपल्या हातात आहे ते प्रत्येकाने करायला पाहिजे. बरोबर. पण ह्याचा अर्थ त्याच्या खाली 9 किंवा जे 99 त्याच्या पुढे आहेत त्यांच्यामध्ये कोणत्याच क्षमता नाही आहेत असं नाही आहे. पहिली जी आलेली व्यक्ती आहे त्याची जी एक प्रकारची जी टेस्ट झाली त्याच्यात त्यांनी अव्वल स्थान मिळवलं. खरंय. पण ती जी टेस्ट न घेतलेली आपल्याकडे कौशल्य आहेत त्याच्याकडे जर आपण बघितलं, त्या कौशल्यांचा विकास केला तर मला वाटतं आपल्याला त्याच्यातनं आनंद पण मिळेल, आपलं व्यक्तिमत्व पण घडेल. आणि हा अनावश्यक स्पर्धेचा जो ताण आहे त्यातून पुढे येणारे मानसिक आरोग्याचे प्रश्न आहेत किंवा आत्महत्यांचं वाढलेलं प्रमाण आहे. आज विद्यार्थ्यांमधल्या पण आपण आत्महत्या बघतो. तर ह्या निगेटिव्ह टोकाकडे जायचं नसेल तर त्यातल्या अनावश्यक स्पर्धांचे ताण आपण कमी करायला पाहिजेत. आपल्या किती क्षमता आहेत, समजा आपली क्षमता आपण 10च्या स्केलवर मोजली आणि ती समजा आज 6 आहे, बरोबर. तर मी 8 पर्यंत जायचा प्रयत्न करायला पाहिजे नजीकच्या काळात. मला एकदम 10च व्हायला पाहिजे असं करून चालणार नाही. आणि हा मुख्य मला वाटतं पालकांनी समजून घेण्याचा विषय आहे. अगदी खरं. कारण पालकांचा कसा अप्रोच असतो की मला जे जमलं नाही ते तू कर, माझ्या ज्या काही अतृप्त राहिलेल्या इच्छा आहेत त्या मुलांवर लादण्याचा प्रयत्न होतो. मी कष्ट करते ना किंवा मी कष्ट करतोय ना, मग तू पुढे जा, तू बाकी घरातलं काही बघू नको, तू शिक, असा जो आग्रह असतो त्यातून मुलांना सावरायला पाहिजे. आणि मला वाटतं ह्यासाठी पालक आणि मुलांमधला संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. अगदी खरं. हा जो तुम्ही आता म्हणालात ना की पालक आणि मुलांमधला संवाद महत्त्वाचा आहे, तर आता जितकं बॉन्डिंग आहे ना पालकांचं, म्हणजे आई बाबांचं आणि मुलांचं, तर तितकं ते सहज आणि तितकं इझी नव्हतं. एक प्रकारचा दाब होता. आईशी जरी बोलायचं किंवा बाबांशी बोलायचं तर आदरयुक्त भीती होती मुलांच्या मनामध्ये. आता ती भीती अक्षरशः गायब झालेली आहे आणि बेधडकपणे मुलं आपल्याशी बोलू शकतात. आता ही चांगली जमेची बाजू झाली खरं तर. पण याच्यामध्ये आधी असं होतं की आई सांगतेय ना मग हे करायचं, हो. आजी सांगते ना मग हे असंच ऐकायचं. आणि आजीही तो एक्सक्यूज द्यायची नाही की तुला काय वाटतं ते वाटो, पण मी सांगते म्हणजे हे असंच झालं पाहिजे. तर या प्रकारच्या संस्कारांचे पण खूप चांगले फायदे झाले आपल्या म्हणजे आमच्या आधीच्या पिढ्यांवरती. आणि आता असं होतंय आम्हाला की आता मुलं जी प्रश्न विचारतायत तर त्यांचा ते कार्यकारण भाव विचारतात की हे का करायचं आणि मग मी काच करायचंय, तर ही उत्तरं देणं. तर हा जी गंमत आहे ही संवादांमधली दोन खूप वेगळ्या जनरेशन्स मधली, तर त्याकडे कसं पाहता तुम्ही? एक कुटुंबाची जी बांधणी होती ती बांधणी पूर्वीच्या पद्धतीमध्ये होत होती. कारण मी सांगितलं किंवा कुटुंब प्रमुखांनी सांगितलं, वडीलधाऱ्या व्यक्तींनी सांगितलं की बाकीच्याने ते ऐकायचं. यामुळे ते कुटुंबाची रचना, कुटुंबातले जे चालणारे प्रघात होते ते पुढे पुढे जात राहिले. पण ते अगदी योग्यच होते का असं नाही म्हणता येत. ते अनेक वेळेला मनाचा कोंडमारा होत होता. पण आज आपण त्याच्या दुसऱ्या टोकाला जाऊन पोहोचलोय. त्यामुळे प्रत्येक गोष्टीतलं तारतम्य हे सगळं महत्वाचं आहे. आजची मुलं खूप चौकस आहेत. बिलकुल. त्यांच्या हातामध्ये माध्यम आज उपलब्ध आहेत, मोबाईल आहे, कम्प्युटर आहे. त्यामुळे त्यांना म्हणजे त्यांच्या आईवडिलांपेक्षा, आजी आजोबांपेक्षा जे ज्ञान होतं त्याच्या कैक पटीने माहिती आज त्यांच्याजवळ आहे. बरोबर. पण ज्ञान हे अनुभवातून येतं. त्या माहितीचं आपण ज्ञानामध्ये कसं रूपांतर करायचं आहे हे त्याच्यामधलं खूप महत्त्वाचं आहे. अगदी. आणि आई वडिलांना जास्तीत जास्त स्वतःला इक्विप करायला लागेल की मुलांचे प्रश्न न टाळता, आज उत्तर माहीत नसेल तर अगदी कबूल करायला पाहिजे आई वडिलांनी की हो मला उत्तर माहीत नाहीये पण मी ते फाइंड आउट करते, मी शोधते आणि तुला सांगते. पण त्यांना टाळणं, विशेषतः रिलेशनशिपच्या बद्दल किंवा शारीरिक संबंधांबद्दल जेव्हा मुलं विचारतात किंवा त्यांना शाळेत बरंच शिकवलेलं असतं, टीव्हीवर त्यांनी अनेक गोष्टी बघितलेल्या असतात आणि आई वडील मात्र त्यांच्यापासून ते दडवायचा प्रयत्न करत असतात. तर ह्या प्रकारच्या गॅपनी सोल्युशन निघणार नाहीये. मग मुलं त्या प्रश्नांची उत्तरं मिळवायला समवयीन मित्रमैत्रिणींकडे किंवा आज मोबाईलमध्ये इंटरनेटवरती जाऊन ते पाहणार आहेत. त्यामुळे त्याला आपल्याला इक्विप व्हायला पाहिजे पहिल्या पिढ्यांना, तरच तो संवादाचा पूल बांधला जाऊ शकतो. अगदी खरं आहे. किती छान. याच्या पुढे जाऊन आता पुन्हा की आत्ताची जी तरुण मुलं मुली आहेत, म्हणजे आपलं आता हे या कॅम्पसमध्ये जवळपास 10,000 मुलं शिकत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत. पण गंमत बघा ना नैनाताई की त्यांना आयुष्याचं शिक्षण घ्यायला जगावंच लागणार आहे. दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे. ते जसं पुढे जाईल तसंच त्यांना शिकता येणार आहे. पण त्याच्यासाठीची तयारी जर करायची असेल तर काही
मूलभूत तत्त्व त्यांच्या नक्कीच कोणीतरी लक्षात आणून दिली पाहिजेत. आत्ताची जी मुलं मुली शिक्षण घेत आहेत, पुढे जाऊन ती कुटुंब होणार आहेत, तीच आई बाबा होणार आहेत. तर त्यांच्यासाठी काय गरजेचं आहे असं वाटतं? कारण आता म्हणजे आधीची पिढी, अगेन कम्पॅरिझन होत आहे प्रत्येक प्रश्नात, पण ते इथे संयुक्तिक सुद्धा आहे की माझं घर पहिलं आहे असं म्हणत अनेक आया घरी राहिल्या, गृहिणी झाल्या, पण खूप वेगळ्या पातळीवरचे संस्कार करून गेल्या त्या आपल्या पिढ्यांवरती. पण आता तसं होत नाही आहे, तशी अपेक्षाही नाही आहे आता समाजाची. आता आईने सुद्धा काम केलंच पाहिजे, बाबाने सुद्धा काम केलंच पाहिजे आणि घर पण व्यवस्थित ठेवायचं आहे. स्वतःचं अस्तित्व, करिअर आणि कुटुंब ह्या 3 वेगळ्या पातळ्यांवरती तुम्हाला पॅरलली लढायचं आहे. तर कशी तयारी करायची आम्ही, मानसिक आणि शारीरिक सुद्धा? मी म्हटलं असं की तारतम्य हा सगळ्याचं एका शब्दातलं उत्तर जर असेल तर ते तारतम्य हे आहे. कारण पूर्वी महिला अगदी पूर्ण घरात होत्या, आता एकदम करिअरमध्ये आहेत, आणखीन मग घर सुटत चाललेलं आहे असं होतं. आणि आता घराकडे किंवा कुटुंब वाढवणं याच्याकडे पण एक करिअर, सोशल करिअर म्हणून, सोशल चॅलेंज म्हणून नव्या मुलींनी पाहायला पाहिजे. त्याच्यातली स्किल्स शिकली पाहिजेत. आणि पूर्वी 3 पिढ्या घरात होत्या, कामाला माणसं होती, किंवा 3-4 पिढ्यांमध्ये कामाची पण विभागणी व्हायची, आईवरच फक्त काम पडत नव्हतं. आज आई वडील दोघंही नोकरी करून येणार आहेत, एकच मूल असलं तरी त्याची सगळी मग अभ्यास घेण्यापासून शाळेला तयार करण्यापर्यंत, स्वयंपाकाचं मॅनेजमेंट करण्यापर्यंत, भले तो घरात केला नाही तरी सुद्धा. तर इतकं सगळ्याचं जर ओझं आपण फक्त बाईवरतीच द्यायला लागलो तर तो तोल कधीच सांभाळला जाणार नाही. त्यामुळे जर घर सर्वांचं असेल, ते सर्वांना टिकवायचं असेल, तर त्यासाठी सर्वांनी मेहनत पण करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे आणि स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन त्यात द्यायला पाहिजे. म्हणजे आम्ही भारतीय स्त्री शक्तीमध्ये ज्याचं मी काम करते त्यात आम्ही नेहमी म्हणतो की घर सर्वांचं असेल तर काम पण सर्वांचं आहे. याचा अर्थ असा आहे का की मी पोळ्या करायला उभी राहिले तर माझ्या नवऱ्याने बाजूला होऊन त्या भाजायलाच उभं राहिलं पाहिजे म्हणजे समानता आली का? तर असं नाहीये की ज्याला त्या वेळेला जे कोणतं स्किल जमेल, जे कोणतं काम जमेल ते त्यावेळी त्यांनी करायला पाहिजे. खरं, एकाने एक केलं, दुसऱ्याने दुसरं करा, तिसऱ्याने तिसरं करा. इव्हन लहान मुलांना, छोट्या मुलांना त्यांची खेळणी तू आवरून ठेव, तुझा अभ्यास तू कर आणि ते तुझं काम आहे. तुझं होमवर्क करणं हे आई वडिलांची डोकेदुखी नाहीये किंवा ती नसावी. हे पालकांनी आधी समजून घ्यायला पाहिजे आणि तशा सवयी मुलांना सांगायला. हो दे 2-4 वेळा शिक्षा, की अभ्यास केला नाही म्हणून हो दे शिक्षा, काही बिघडत नाहीये. तर त्यांना कळेल मुलांना की ती माझी जबाबदारी आहे. तर हे सगळ्याचं तोल सांभाळायचं असेल तर कुटुंबाकडे, कारण कुटुंबाकडे मी ते समाजाचं मूलभूत एक एकक आहे. भारतीय संदर्भात तर कुटुंबाचं महत्त्व आजही कमी झालेलं नाही. जेव्हा आपण म्हणजे न्यूक्लिअर झालंय म्हणतो, लिव्ह इन मधली कुटुंब आहेत म्हणतो, 2 वेगळ्या ठिकाणी राहणारे आईबाप आहेत कामानिमित्त, अशी पण कुटुंब आहेत, एकल कुटुंब आहेत. कुटुंबात अनेक प्रयोग आज चाललेले आहेत. तसं असलं तरी मूलभूत तो आधार आपल्या समाजाचा आहे आणि तिथे सुसंस्कारित असं मानवी भांडवल विकसित करण्याची क्षमता आहे आणि ते तिथे झालं पाहिजे. आज जगामध्ये भारतीय इंजिनियर किंवा भारतीय मुलं कामाला जातात, मायग्रेशन होतं, ग्लोबलायझेशनमुळे जगभर संधी आहेत, मुलांना तिथे जातात. तर भारतीय मुलांना प्रेफरन्स मिळण्याचं एक कारण काय आहे तर त्यांच्यावर असलेले संस्कार हे त्याचं एक कारण आहे. की 4 अन्य देशांमधली मुलं असतील तर भारतीय मूल हे कुटुंबात वाढलेलं, त्यामुळे थोडंसं सुख समाधान त्याच्या वाट्याला आलेलं आहे, एक भावनिक ओलावा त्याच्या वाट्याला आलेला आहे, आई वडील त्याच्या काळजी करणारे आहेत, बहीण भावंड, शेजारी पाजारी, नातेवाईक, हे जे आपलं एक क्लस्टर आहे. किंवा आज न्यूक्लिअर कुटुंब असलं तरी अशा न्यूक्लिअर कुटुंबांची एक सोसायटी किंवा एक कॉम्प्लेक्स आहे. त्यामुळे त्यांच्यात एक भावबंध तयार होतात. त्यामुळे कुटुंब हे आपल्या भावजीवनातून तुटणार नाही, तर ते कसं सुदृढ होईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. आणि सोशल करिअर त्याच्याकडे म्हणून पाहायला हवं की आपण एका मोठ्या ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंटचं रोल हे कुटुंबात, म्हणजे कुटुंबात जे आई वडील होणार आहेत त्यांच्याकडे तो दिलेला आहे. या अर्थाने जर बघितलं तर कदाचित मुलांनाही ते आवडेल. म्हणजे केवळ आपण घरकाम करतोय असा फील येणार नाही वाटणार. खूप छान. शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. तरुण पिढीने काय करायला हवंय हे बऱ्याचदा आपण सगळेजण सध्या सांगतो, पण त्यांची बलस्थानं काय आहेत ज्यामुळे म्हणजे जी आधी नव्हती, आधीच्या पिढ्यांकडे नव्हती, आता ती
स्ट्रॉंगर बाजू त्यांची काय आहे जी त्यांनाच खूप उपयोगी पडणार आहे? आता भारताच्या संदर्भात बघितलं तर तिसरी चौथी पिढी शिकणाऱ्यांची आहे असं म्हणायला लागेल, जी आता कॉलेजमध्ये बरोबर. आहे ती. म्हणजे त्यांचे आजी आजोबा पणजोबांपर्यंत लोक शिकलेली होती. Correct. त्यामुळे त्या बेसिक ज्या सामाजिक गरजा आहेत किंवा एक कौटुंबिक गरजा आहेत त्या त्यांच्या आता पुऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे बेसिक एक घर आहे. काही नक्की मुलं त्याच्या अजून पर्यंत पोचलेली नाही आहेत, त्यांना ती गोल असणार आहेत. करेक्ट. पण ज्यांना आता ही सगळी गोल त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्याकडे असलेलं जे ऊर्जा आहे त्यांच्याकडे, त्यांच्यामध्ये अत्यंतिक ऊर्जा आहे तरुण पिढीमध्ये. म्हणजे एखाद्या गोष्टीत जर त्यांनी झोकून द्यायचं ठरवलं तर ते मग त्या दिवस रात्र तहान भूक न पाहता त्याला जे चिकटून राहतात आणि त्याच्यामध्ये करतात, ही एक त्यांची खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर. आज या सोशल मीडिया इंटरनेटमुळे त्यांना ज्ञानाचे कवाडं उघडलेली आहेत. कुठच्या भौगोलिक भिंतीच तशा उरलेल्या नाही आहेत. खरं. ते जगातलं कुठचंही ज्ञान आज ॲक्वायर करू शकतात आणि ते ॲक्वायर आज करू शकतात. ह्या ज्या त्यांच्या क्षमता आहेत ते त्यांनी थोडा देण्याचा पण विचार करायला पाहिजे. वा. म्हणजे बरोबरीची मुलं आहेत ज्यांना आज हात देऊन थोडं वर उचलण्याची गरज आहे. बरोबर. त्यांच्यासाठी आपण तो आधार व्हायची आज मुलांनी गरज आहे. मग ती कॉलेज गोईंग मुलं आहेत, ती बरोबरच्या मुलांना ज्यांचं थोडं अभ्यासाचं आकलन कमी आहे त्यांना शिकवू शकतात. बरोबर. शाळेत जाणाऱ्या मुलांचा अभ्यास घेऊ शकतात. आजी आजोबांकडे जाऊन अर्धा तास नुसता त्यांचा हातात हात घेऊन जाऊन बसू शकतात. कारण आज ती सुद्धा गरज आहे. कितीतरी वृद्ध एकटे एकटे राहतात आणि त्यांच्याकडे त्यांना रोजचं किराणा सामान कोण आणून देणार, औषधं कोण आणून देणार, डॉक्टरकडे जायची वेळ आली तर कोण करणार. तर असा जो भावबंध आणि पूल आहे तो त्यांच्या असलेल्या ऊर्जावान व्यक्तिमत्व, असलेल्या क्षमता यांचा जर वापर करून त्यांनी केला तर जी आपली समाजाची वीण आहे ती अधिक अधिक घट्ट होत जाईल. क्या बात है. सो फक्त स्वतःसाठी न धावता सगळ्यांना घेऊन चालणं हे जर आपण करू शकलो तर सगळं छान आहे असं म्हणायला हरकत नाही. नैनाताई, वेळात वेळ काढून तुम्ही आलायत आणि इतक्या छान कमी वेळामध्ये खूप छान आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्यात अधिकाराने आणि प्रेमाने. त्याबद्दल खूप खूप आभार. स्टुडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा. हो. त्यामुळे इन्फिनिटी 94 FM पण मी आभार मानते, कारण माझे विचार तुमचा जो श्रोतृवर्ग आहे त्यांच्यापर्यंत जातील. बिलकुल. आणखीन हे ऐकणाऱ्यांना मी ते आवाहन पण करते की भारतीय स्त्री शक्तीसारख्या संघटना आहेत ज्याच्यात तुम्ही तुमचा वेळ, तुमच्या क्षमता, आर्थिक, मानसिक आणि तुमची स्किल देऊन जोडू शकता. आणखीन शेवटी ज्योत से ज्योत जगाते चलो तसं आहे की एकमेकांच्या साथीने स्वतःला आपण एम्पॉवर करूया आणि इतरांना, समाजाला एम्पॉवर करूया. त्यासाठी हे माध्यम मला उपलब्ध झालं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. नमस्कार. तुमचे खूप धन्यवाद. पुन्हा या आणि सविस्तर आपण नक्की बोलूया. खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, ऐकत रहा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. मी माधुरी आणि माझ्यासोबत नैना सहस्त्रबुद्धे, आम्ही दोघीही तुमचा इथेच निरोप घेतो. नमस्कार. नमस्कार. PCT Infinity PCT Infinity PCT Infinity PCT Infinity PCT's Infinity 90.4 FM Reflecting You. देवानी दिधली लोचनी तुला पाहण्या, देवानी दिधली लोचनी तुला पाहण्या, मन शिवंतीचे फूल झाले तुला वाहण्या, तुला वाहण्या. देवानी दिधली लोचनी तुला पाहण्या, मन शिवंतीचे फूल झाले तुला वाहण्या, तुला वाहण्या.
मूर्ती दिसे तुझी वीणा वाजते रे कानी मूर्ती दिसे तुझी वीणा वाजते रे कानी जशी भास्कराची वाट पाहते रजनी जशी भास्कराची वाट पाहते रजनी पहाटे सया सांगून बघना जरा थांबना हृदयावरती नाम तुझे कधीच कोरले मेंदीच्या गंधात भारले भेटीचे सुहळे अवघड वाटे आता जराही लाज राखण्या देवाने दिधली लोचने तुला पाहण्या मन शेवंतीचे फूल झाले तुला वाहण्या देवाने दिधली लोचने तुला पाहण्या मन शेवंतीचे फूल झाले तुला तुका साथ तुझ्या माहेराची वाट देता गो कानी मायेच्या त्या सागराची गाज येता गो तुका साथ तुझ्या माहेराची वाट देता गो कानी मायेच्या त्या सागराची गाज येता गो तुका साथ तुझ्या माहेराची वाट देता गो कानी मायेच्या त्या सागराची गाज येता गो फेसाळली लाट बेडी पाय वाट कानी येती आज पायजणा माय
श्रोते हो, आपण ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. हा आहे पिंपरी चिंचवड शहराचा पहिला कम्युनिटी रेडिओ. ऐकत रहा 90.4 FM.